जे कार्डावर नाही ते देतात. हा, फक्त आपली निष्ठा तेवढी पाहिजे. पुढे हृदयज्वाळा पोयत्यासी जागृत होणी पर्यसी प्राणांत पैबतेसी स्पष्ट तसे तैवेळ प्राण घ्यायला आलता ना, त्याचा प्राणांत व्हायची वेळ आली. आतमध्ये त्याला एवढी हृदयज्वाळा व्हायला लागली ना, कोणाला? क्रूर यवनाला. तर तो बोलायला लागला का काय होतंय मला कळत नाही, कोणाला बोलावलंय समजत नाही, त्याचा प्राणांत व्हायची वेळ आली बघा. म्हणजे जसा दुसऱ्यासाठी खड्डा खणला का जो स्वतःवर येतो ना, तशी अवस्था सद्गुरु कृपेने त्याच्यावर आली. पुढे स्मरण असे नसे काही मने शस्त्रे मारितो गाई छेदन करीतो अभेव पायी विप्र का पण जो आलाय ना, तो माझा जीव घ्यायला आलाय असं त्याला आतमध्ये वाटायला लागलं. पुढे स्मरण गाले तैवेळी धावत गेला ब्राह्मण जवळी डोळस असे चरण कमळे हने स्वामी कुची माझा. विचार करा, तो क्रूर यवन त्या ब्राह्मणाच्या पायात लोळण घालायला लागला का म्हणे स्वामी ना. फक्त सद्गुरु बोलले ब्राह्मणाने समजून घ्यायचा का ह्यो माझ्या पायात नाही लोळायला आलाय, हा सद्गुरूच्या पायात लोळणार आहे. हो, आपला काय नाहीये. आता माणसं येतात ना, भाऊ हे सद्गुरू तुम्ही जाम भारी, बाबा तो भारी नाही, तुम्ही बोलायला लागले का असं वाटते बोलतच राहो बाबा. हो, हे त्याचे बोले, ते आपले बोल नाही. हा, मी भारी नाहीये, त्याला सांगत मी नाही भारी, मला भेटलाय ना तो जाम भारी आहे. हा ना, तो भेटायच्या आधी मी जाम भारी होतो, पण तेव्हा तू मला भेटला नाही म्हणून, नाही तर मी किती भारी आहे तेव्हा तुला कळला असता. हे भारी तो केलाय ना, जो सद्गुरूंनी केलाय आता, म्हणून त्याच्या करणी जसा लोळण घातला ना त्यांनी, तो म्हणे स्वामी तूच माझा. पुढे येथे पाचारीले कवणी इथं तुला कोणी बोलावलंय उरतो त्या सांग पहिले. बोलावला कोणी होता? त्यांनीच. पण त्याची अवस्था अशी झाली ना, तो बोलतो येथे पाचारीलय कवणी दावे त्वरित पत्तो तू इथून जा, नाही तर आता माझा जीव जाईल. जावे त्वरित परतो नी. वस्त्रे भूषणे देवणी हिरोप देतो तैवेळी. असाच नाही पाठवला, असाच पाठवला. विचार करा, जीव घ्यायला बोलवलेल्या माणसाला वस्त्रभूषण देऊन पाठवलाय. काय सामर्थ्य असेल, काय सद्गुरूचं सामर्थ्य असेल बघा. पुढे संतोष होणी बीजवर संतोष होणी म्हणजे त्याला असा आनंद झाला ना, संतोष होणी तुझ्यावर. आला द्रायमा वेग बक्र गावात आला पाहिजे. पुढे गंगातीरी असे वासर बी सद्गुरूचे चरण दर्शन. घरी गेला का तो बायको वरनं भेटायला पहिले? हा, त्याला माहिती कोणी वाचवलाय मला बाबा. तो डायरेक्ट सद्गुरु चरणीच गेला आणि मग देखून या श्री सकृषी हा नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहु असी सांगे वृत्तांत अध्यंक. अद्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सांगायला त्यांनी सद्गुरूला सुरुवात. आता जो बोलला होता का बिंदास तू जा, असो आम्ही भरवती जवरी तू परतो नियती, हा नाही त्याला माहित नसेल का पुढे काय काय होणार आहे, त्याला सर्व माहिती आहे. पण इथं जाऊन सगळं आधी मी असा गेलो, मग असं झालं, मग तसं झालं, हे झालं ते झालं, मग तो असा घाबरला. म्हणजे आता बघायला पाहिजे धंदरा नाही का. सद्गुरू बोलले बाबा त्याला सर्व माहिती आहे, सांगता झाला वृत्तांत. बघा पुढे संतोष होणी श्री सद्गुरुमूर्ती हा तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान स्थान तिथया. अरे मग आता सद्गुरू बोलले बाबा आता काय करतो मी, झालं ना मी संतांचं कार्य हेच असतंय. तिथं ज्या कार्यासाठी गेल्यात ते कार्य झालं, भक्ताचं रक्षण झालं, दुष्टाचा नाश झाला आणि त्याला भक्तीकडे आणला म्हणजे धर्माची स्थापना झाली का. संत तिकडून पुढं जिथं गरज आहे, जिथं गरज आहे. आणि ही संतांची भूमिका अशीच असते, धर्म स्थापनेचे नर. ते असंच आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी. युगे युगे त्यांचं कार्य हेच आहे. दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे. मी आता निघालो असं त्यांना त्याला सांगितलं. मग ऐकवणी श्री सद्गुरूंचे वचन हिरवी तसे कर दोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन. आम्ही पण येईन बोलतो असा, कारण मी वाचलोय वेळामुळं. आता मी तुमच्या चरणापासून बाजूला राहणार, हे वचन आपलं पाहिजे का तुमच्या चरणापासून. कारण आज मी जो आहे ना, हे आपल्याला दृष्टांत दाखवला. अशी संकट सर आपली सद्गुरूंनी आपल्यापर्यंत न येता लांबूनच परत पाठवल्यात, म्हणून हे आपल्याला माहित नाही का.
ही आपल्याला माहित नाही ना. आता असे यवन बरेच येतात, असे यवन आहेत ना अंगावर बरेच येतात, पण सद्गुरू अशी काही सोय लावतात ना, हा का त्या यवनांना समजते का यांच्या नादी लागून फायदा नाही. मग सद्गुरू अशी सोय लावतात का त्या यवनांना माघारी पाठवतात. कसे परत बोलतात का आता ही यांच्या नादी लागायला. हा, ही सद्गुरू कृपा आहे. पुढे तुमचे चरणा विनय दे का राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देवा तू वरसी. तुमच्या करण्याशिवाय आता मी क्षण एक पण राहू शकत नाही, कारण माझा जीव जवळजवळ गेलेलाच होता. म्हणजे आज जो आपण आहोत ना, ही सद्गुरू कृपा आहे. म्हणून त्याच्या चरणाशिवाय आता एक क्षण सुद्धा राहता कामा नये. न जर आपण 2-2 दिवस उपासना न करता राहत असू तर मग आपल्याला करंटा माणूस नाही हो. नाही, एवढा सद्गुरूने जर वाचवून आपल्याला ठेवलाय ना त्या क्रूर यवनापासून, तर मग सद्गुरू बोलले एक क्षण पण त्याच्या शिवाय जाता कामा नये. पुढे वया सदरांची गंगा आणि भूमीसी तैसे स्वामी अम्माची दर्शन दिले हा, जशी सगराला उद्धारण्यासाठी जर गंगा तुम्ही जशी आणली ना, तशी मला तुम्ही काय केलंय आज तारलेलं आहे. त्यासाठी मला तुम्ही भेटलेले आहे. पुढे भक्त भक्तरा तुझी ख्याती हा, अम्मा सोडे रे काय रे की सबे येऊ लिशिती अनुनी चरणी लागला. हा, सवे येऊ हे विष भक्त वत्सल तुझी ख्याती आहे. भक्ताला वाचवणारा नाही, भक्ताधीन असणारा अशी तुझी ख्याती आहे. मग तू आम्हाला का सोडून जातोस? मला बरोबर यायचंय. बघा पुढे येणे परी प्री सद्गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयसी श्री सद्गुरु म्हणती तैवे. हा, मग त्याला सद्गुरू सांगतात. बघा पुढे कारण असे माझा कारण असे आम्हा जाणे कीर्ते असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. हा, परत काही येऊ बाबा. हा, तुला दर्शन द्यायला आम्ही येऊ. नंतर त्याला दर्शन द्यायला आल्यात. पुढं यो सायनदेव वर प्रधान आहे ना, पुढं आहे ना, पुढं सायनदेव वर लाभो 41 म्हणजे यो 14वा आहे ना. यो परत जेव्हा उलटा झाला ना, तेव्हा सद्गुरून त्याला परत तिकडं भेट दिली. सायनदेव वर लाभो तिकडं म्हणून सांगितलंय संवत्सरी पंचदशी. पुढे आम्ही तुमचे गावा समीप काय येऊ आला ना, गावासमीपात आला, गावाजवळ नवे नवे गावात आला, घरात आला. मग अजून काय पाहिजे? आम्ही तुमचे वास करू. हे फक्त तुम्ही काय करा, कलत्र पुत्र इष्ट प्रांत मिळवणी भेटा तुम्ही आम्हा. सगळे मिळून भेटा हो. कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा. कानानी त्याचंच ऐका, डोळ्यांनी त्यालाच बघा, नाकानी त्याचाच सुगंध घ्या, वैखरीने त्याचंच बोला. हे कलत्र ते पण कलत्र पुत्र ना, हे पण कलत्र पुत्र इष्ट भ्रात सगळे मिळून काय करा तुम्ही ना. तुम्ही असे सगळे मिळून तर भेटले ना, मग कुठं काय होणार आहे? जो करा चिंता असा रसू. मग तुम्हाला चिंता करायची गरजच नाही. डोळे एकदा त्यालाच बघायला लागल्यावर चिंता कसली? कान एकदा त्याचाच ऐकायला लागल्यावर चिंता कसली? वैखरीत त्याचाच बोलायला लागली मग चिंता कसली? मग ना करा चिंता असाल सुखे. सपा अरिष्टे गेले दुःखे सगळी संकट गेली, सगळी दुःख गेली. म्हणून हस्त टेवी ती मस्तके आक देती त्यावेळी. भाग दिले, वचन दिले, वचन. फक्त आता आपण सगळे मिळून त्याला भेटलो पाहिजे. पुढे ऐसे परी संतोषुनी बी सद्गुरु निघाले तेतोनी तेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र. परळी वैजनाथ सांगितलं हो. इकडे जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे ते भगवंत बरोबर त्या त्या वेळेला पोचतो. पुढे समस्त शिष्यां संवेत श्री सद्गुरु आले किपते पाहत प्रख्यात असे वैजनास तेथे राहिले गुप्तरूप. आहे गुप्तरूपी हो. तिथं गुप्तरूप आहे. जिथं सद्गुरूंनी कार्य केलं ना, तिथं तो गुप्तरूपानेच आहे सगळ्यांसाठी. आज पण रेवदंडा मुक्कामी सद्गुरू आपल्यासाठी प्रगट आहे काय नाही, पण जगासाठी देव गुप्त आहे, पण आपल्यासाठी तोच देव रेवदंडा मुक्कामी प्रगट आहे. पुढे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण बुत्त व्हाव्यासी होते शिष्य बहुवासी त्यासी कोठे थिबिरे. हे काय आणलं ना आता? होते शिष्य बहुवसी त्यांची कोठे ठेविले त्याचा प्रश्न होता. ते शिष्य आता ही इथं आणल्या, हेच होती तिकडं. समर्थाने आता इकडे त्यांना परत उपासना करायला, श्रवण करायला, स्मरण करायला घेऊन आले. पुढे गंगाधरा का नंदनु सांगे श्री सद्गुरु चरित्रा कामधेनु सिद्ध मुनी विस्तारुणा सांगे नाम करा. तो विचार कोच आहे. पुढे बघा, तो थांबत नाही. या झाला ना का या होई होईचं तो पुढचं आठवून ठेवतो. ते प्रश्न काय विचाराचा पुढं म्हणजे पुढं निरूपण पेटल. पुढे पुढील कथेका विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुंगे एकाद्रू ऐका श्रोसे सपरिको. बसता आता पुढं काय झाला
नाही पुढील कथे का विस्तारू, तो जर आपल्याला सांगता विचित्र अपारू, पण मन करुणी न सद्गुरुचरणी आपलं निवेदन पाहिजे का समर्था मन करुणी एकाग्र. मग आता आपण मन एकाग्र करू शकतो का? नाही. समर्था तुम्हीच आमचं मन एकाग्र करून घ्या, उपासनेत ठेवा, स्मरणात ठेवा, श्रवणात ठेवा आणि आमच्याकडून श्रवण करून सांगायचंय काय तर सद्गुरु चरणाशी जो असेल, सद्गुरु भक्तीत जो असेल, सद्गुरु उपासनेत जो असेल आणि सद्गुरु आज्ञेप्रमाणे जो वागत असेल, त्याला सद्गुरु कृपा एकदा त्याच्यावर असेल तर कली काळाचं सुद्धा भय नाही, आयुष्यात त्याला काही कमी पडत. फक्त सद्गुरु आज्ञेत राहावं म्हणून. पुढील कथेचा विस्तारू, सांगता विचित्र अपारू, मन करुणे एकाग्रू, ऐका श्रोते सकळी पोल. इति श्री सद्गुरु करित्रामुते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह करसचू पाक्याने सिद्ध नामदारप संवादे दूर्यवना शासनम सायनदेव वरप्रधान नाम चतुर्दशोध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रेय प्राणमस्तु. श्री सद्गुरु देवदत्त. जय. हा.